पुणे महानगरपालिकेमध्ये महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते यांनी पदभार स्वीकारला. त्यांची निवड झाली. 9 फेब्रुवारीला जी विशेष सर्वसाधारण सभा होती, ज्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये मंजुषा नागपुरे या पुण्याच्या महापौर झाल्या, परशुराम वाडेकर पुण्याचे उपमहापौर झाले, गणेश बिडकर सभागृह नेते, तर ॲडव्होकेट निलेश निकम हे विरोधी पक्ष नेते झाले. मात्र या सगळ्या प्रमुख पदांपैकी एक पद जे अजूनही रिक्त आहे, ज्या रिक्तपदी कुणाची वर्णी लागणार, कारण हे पद या 4 पदां इतकंच महत्वाचं आहे, अर्थात स्थायी समितीच्या अध्यक्षपद. स्थायी समितीचं अध्यक्षपद त्याच्याकडे शहराच्या तिजोरीच्या चाव्या जातात. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपकडनं कुणाला संधी दिली जाऊ शकते आणि कोणत्या नावांचा विचार प्रामुख्याने भाजप करू शकतं, याच अनुषंगाने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. एकंदरीतच ज्यावेळी निवडणूक जाहीर झालेली होती आणि या निवडणुकांच्या सगळ्या यंत्रणेमध्ये भाजपकडनं किमान 125 तरी आमचे नगरसेवक निवडून येतील असं सांगितलेलं होतं. त्यासाठी जवळपास 3,500 इच्छुकांचे अर्ज भाजपकडे आलेले होते. त्यापैकी भाजपने निवडणुका लढवल्या. त्या निवडणुकांमध्ये 119 जागांवर भाजपचं बहुमत मिळालं. त्यामुळे अर्थातच भाजपकडे सगळ्याच पदांसाठी इच्छुकांची मोठी भाऊगर्दी असल्याचं पाहायला मिळतंय. अगदी महापौर पदासाठी सुद्धा अनेक नावं चर्चेत आली. मग पुन्हा महिला राखीव झाल्यानंतर महिलांपैकी पुन्हा 7-8 नावं जी आहेत ती चर्चेमध्ये आली. त्यापैकी एक मंजुषा नागपुरे या पुण्याच्या महापौर झाल्याचं पाहायला मिळालं. उपमहापौर पदे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला सोडलं गेलं, नाही तर उपमहापौर पद जर भाजपला मिळालं असतं तर पुन्हा भाजपमध्ये त्या पदासाठी सुद्धा इच्छुकांची मोठी भाऊगर्दी जी आहे ती पाहायला मिळालेली असती. आता स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी सुद्धा भाजपकडे अनेक जण इच्छुक असल्याचं पाहायला मिळतंय. प्रामुख्याने 17 ते 22 या काळामध्ये जर आपण विचार केला तर 17 ते 22 मध्ये योगेश मुळीक, त्यानंतर मुरलीधर मोहोळ आणि हेमंत रासने असे 3 अध्यक्ष जे आहेत स्थायी समितीला ते पुण्याला मिळाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. हेमंत रासने हे सलग 3 वेळा स्थायी समितीचे अध्यक्ष देखील राहिलेले होते. 2022ला ज्यावेळी पुणे महानगरपालिकेचा कार्यकाळ संपला तोपर्यंत हेमंत रासने हेच स्टँडिंग कमिटी चेअरमन अर्थात स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले होते. आता हेमंत रासने हे आमदार म्हणून विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, विरोधी पक्ष नेता या पदांना जेवढं महत्व आहे तेवढं स्थायी समिती अध्यक्ष पदालाही महत्व आहे. मग आता भाजपकडनं स्थायी समिती अध्यक्षपदी प्रामुख्याने कुणाचा विचार केला जाऊ शकतो, तर या यादीतलं पहिलं नाव येतं ते श्रीनाथ भिमाले यांचं. मुकुंदनगर सॅलिसबरी पार्क या प्रभागातून निवडून आलेले श्रीनाथ भिमाले हे पुणे महानगरपालिकेतले सिनियर नगरसेवक आहेत. या अगोदर श्रीनाथ भिमालेंनी सभागृह नेते म्हणून पुणे महानगरपालिकेमध्ये काम पाहिलेलं आहे. लोकसभा निवडणुकीला लोकसभा सहप्रभारी म्हणून देखील त्यांनी काम जे आहे ते पाहिलेलं आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघातनं श्रीनाथ भिमाले हे निवडणूक लढवण्यासाठी सुद्धा इच्छुक होते. त्यावेळी श्रीनाथ भिमालेंची वखार महामंडळावर नियुक्ती झाली आणि नको महामंडळ हवं विधिमंडळ असं कॅम्पेन त्यांनी चालवलेलं होतं. मात्र नंतर सगळ्या शीर्षस्थ नेत्यांनी घातलेल्या समजुतीनंतर श्रीनाथ भिमाले हे माधुरी मिसाळ यांच्या पाठीशी उभे राहिले. माधुरी मिसाळ या आमदार तिथं निवडून आल्याचं पाहायला मिळालं. आता सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण सारख्या प्रामुख्याने 5 ते 6 खात्यांची राज्यमंत्री पदाची जबाबदारी ही माधुरी मिसाळांच्या खांद्यावर असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं आणि आता महानगरपालिकेची निवडणूक ज्यावेळी झालेली आहे त्यावेळी खर तर सभागृह नेतेपदी किंवा महापौर पदाच्या शर्यतीमध्ये सुद्धा श्रीनाथ भिमाले हे असल्याचं पाहायला मिळालेलं होतं. मात्र महापौर पद महिला राखीव झालं आणि गटनेते म्हणून गणेश बिडकरांची नियुक्ती त्यामुळं गणेश बिडकर हे सभागृह नेते असणार हे निश्चित झालेलं होतं. मग राहिलं पद स्थायी समिती अध्यक्षपदाचं, तर या स्थायी समिती अध्यक्षपदी श्रीनाथ भिमाले यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. याच यादीतलं दुसरं नाव येतं ते भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांचं. धीरज घाटे यांनी देखील या अगोदर पुणे महानगरपालिकेमध्ये सभागृह नेते म्हणून काम पाहिलेलं आहे. पुणे शहर भाजपमधला आक्रमक चेहरा, संघटनेवर कमांड असलेला चेहरा आणि मुळात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुडबुक मध्ये असलेला चेहरा. कारण धीरज घाटे यांनी भारतीय जनता पार्टीचं काम सुरू करण्या अगोदर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून देखील काम केलेलं आहे. त्यामुळं आणि त्यानंतर आता पुणे महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर धीरज घाटे देखील सिनियर नगरसेवक आहेत. त्यामुळे स्टँडिंग कमिटी अध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाचा विचार जो आहे तो केला जाऊ शकतो. मग धीरज घाटेंच्या बाबतीमध्ये शहर अध्यक्ष की स्थायी समिती अध्यक्ष असा एक पेच जर निर्माण झाला तर शहर अध्यक्षपदी दुसऱ्या चेहऱ्याला संधी जी आहे ती भाजपकडनं दिली जाऊ शकते अशी शक्यता आहे. पण धीरज घाटे हे देखील स्थायी समिती अध्यक्ष पदासाठीचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. घाटे देखील महापौर पदाचे शर्यतीमध्ये असल्याचं पाहायला मिळालेलं होतं. याच यादीतलं तिसरं नाव आहे ते राजेंद्र उर्फ आबा शिळीमकर यांचं. शंकर महाराज मठ बिबेवाडी या प्रभागातनं ते निवडून आलेले आहेत. तिसऱ्यांदा आबा शिळीमकर हे महानगरपालिकेमध्ये पोहोचलेले आहेत. आणि आता जर आपण विचार केला तर महापौरपदी जर वर्षा तापकीरांना संधी मिळाली असती तर महापौरपद हे उपनगराकडे गेलेलं असतं. मात्र आता सिंहगड रोड जो भाग आहे त्या भागाकडे महापौरपद गेल्यामुळं उपनगरामध्ये आता त्या दृष्टीने कोणतं पद नाही महत्वाचं. गणेश बिडकर जे आहेत कसबा पेठ ते पुण्याच्या मध्यवर्ती पेठांच्या भागांमधून जे आहेत ते निवडून येतात. त्यामुळे उपनगरांमध्ये पद देण्याचा जर विचार झाला तर आबा शिळीमकर यांचं नावही स्थायी समिती अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आहे. अर्थात श्रीनाथ विमाले हे देखील उपनगरीय भागातूनच विजयी झालेले आहेत. त्यामुळं उपनगरांकडे पद देण्याचा विचार झाला तर या दोन नावांपैकी एका नावाचा विचार जो आहे तो भाजपकडनं केला जाऊ शकतो. महिला म्हणून जर विचार झाला स्थायी समिती अध्यक्षपदे महिलांकडे द्यायचं तर अर्थात या यादीतल्या प्रबळ दावेदार या वर्षा तापकीर याच असू शकतात. कारण वर्षा तापकीर या महापौर पदाच्या दावेदार होत्या. या अगोदर स्टँडिंग कमिटीला त्यांनी काम केलंय आणि सिनियर नगरसेविका आहेत पुणे महानगरपालिकेतल्या. त्यामुळे महापौर पद नाही मिळालं पण स्थायी समिती अध्यक्ष पद जर महिलेकडे देण्याचा निर्णय झाला तर प्रामुख्याने वर्षा तापकीरांचा विचार जो आहे तो केला जाऊ शकतो. महिला म्हणून दुसरा विचार जर केला तर मानसी देशपांडे ज्या देखील बिबेवाडीचा जो प्रभाग आहे त्या प्रभागातून निवडून येतात. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या त्या नातेवाईक आहेत. या अगोदर पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेविका होत्या. स्थायी समिती सदस्यपदी त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळं स्थायी समिती अध्यक्षपद जर महिलेकडे देण्याचा विचार झाला तर वर्षा तापकीरांनंतर मानसी देशपांडे यांच्या नावाची चर्चा सुद्धा होताना पाहायला मिळू शकते. आणि जर अगदी नवखा चेहरा भाजपने द्यायचा ठरवला तर मग या नवख्या चेहऱ्यांपैकी प्रामुख्याने निवेदिता एकबोटे असतील किंवा कुणाल टिळक असतील किंवा मग तिकडे बाणेरसूस पाषाणच्या प्रभागातून निवडून आलेल्या रोहिणी चिमटे असतील. यांपैकी एका नावाचा विचार भाजप करू शकतं. अर्थात भाजपविषयी ज्यावेळी आपण कोणतंही प्रेडिक्शन देतो त्यावेळी एक गोष्टही निश्चितपणे ध्यानात घ्यावी लागते की ते भाजप आहे. ते जे आपण नावं चर्चेत घेतो त्यापैकी कुठल्या तरी वेगळ्याच नावाला संधी देत धक्का तंत्राचा अवलंब करतानाही पाहायला मिळतात. त्यामुळे आता स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपकडनं कुणाला संधी दिली जाऊ शकते आणि भाजप स्थायी समिती अध्यक्षपदी अनुभवी चेहरा देतं की नवखा चेहरा देतं हे सुद्धा आपल्याला पाहणं महत्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित भागवतसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.